प्रेमविवाहानंतर पतीची चॉईस बदलली. तृतीयपंथी सोबतच्या नको त्या संबंधांना विरोध केल्याने पत्नीची हत्या. सांगलीच्या विटा शहरातील नेवरी रस्त्यावरील सुतारकीमळा परिसरात एका प्रेमविवाहाचा अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारा अंत झाला आहे. पतीच्या तृतीयपंथी व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे संतापलेल्या पतीने आपल्या 20 वर्षीय पत्नीची लोखंड रॉडने डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या केली. श्रद्धा अविनाश लोटके असे या मृत महिलेचं नाव असून या घटनेनं संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अविनाश लोटके आणि श्रद्धा यांचा 5 वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमी विवाह झाला होता. त्यात 3 वर्षांचा एक लहान मुलगा आहे. सुरुवातीला सुखाचा वाटणारा हा संसार गेल्या काही काळापासून विस्कळीत झाला होता. अविनाश एका गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घरपोच देण्याचं काम करत असताना त्याची ओळख एका तृतीयपंथी व्यक्तीशी झाली. ही मैत्री एवढी वाढली की अविनाशला या व्यक्तीचा लळा लागला आणि त्यांच्या शारीरिक संबंध निर्माण झाले. अविनाश आपला वेळ आणि कष्टाचे पैसे त्या तृतीयपंथी व्यक्तीवर खर्च करू लागला. ही बाब जेव्हा पत्नी श्रद्धाला समजली तेव्हा त्यांच्या संसारात वादळ उठले. श्रद्धाने अनैतिक संबंधांना कडाडून विरोध केला. या वादाला दुसरी बाजू म्हणजे अविनाश हा श्रद्धाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. 13 एप्रिलच्या रात्री अष्टमीची यात्रा पाहून आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात अविनाशने श्रद्धाला तब्बल 1 तास बेदम मारहाण केली. रागाचा पारा एवढा चढला की त्याने घरातील लोखंडी रॉड उचलून श्रद्धाच्या मानेवर आणि डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाला आणि श्रद्धाचा जागीच मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली, विटा.